आई चल का मी निघतोय. थांब ना रे. शनायाचा फोन. हा बोल शनाया. शनाया, गॅरी, यू डोंट लव्ह मी, ओके? आजकाल तू मला सोना बच्चा काहीच म्हणत नाही. अगं बच्चा तसं नाही, मी जरा गडबडीत होतो ना म्हणून नाही बोलू शकलो. बोल ना. राहू दे. बरं ऐक, मला काही माहित नाही, तू आत्ता माझ्याशी बोल. बच्चा मी आता घरी आहे ना, सो नाही बोलू शकत. हा प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. अच्छा, म्हणजे दरवेळेला मीच अंडरस्टँड करून घ्यायचं, तू कधीच नाही अंडरस्टँड करणार. तसं नाही बच्चा, मी आता घरी आहे ना, तर मला नाही आता बोलता येणार. आपण भेटून बोलूया ना. हा यार गॅरी, बर मग आत्ता मला ब्रेकफास्टला तरी भेट. ब्रेकफास्ट कसं शक्य बच्चा, तू ऐक ना. मला काही माहित नाही, मी आपल्या नेहमीच्या ठिकाणी वाट बघते. सी यू देयर, बाय. बच्चा हॅलो. का आलं? कोणासोबत बोलत आहे तू? ऑफिस मधले नवीन जॉईनिंग बच्चा लहान मुलांसारखे वागतात वेड्यासारखे काहीतरी. जाऊ दे ना, तर तू घरी असताना ऑफिसची कामं का बरं करते? घे पोहे केले त्यासाठी का? पोहे? नाही नको मला आता. का बरं नाश्ता नाही करायचा का? नाही अगं पोट आता कुठे भूक नाही एवढं सकाळी मी जातो. कर ना बा, तू आवडीचं केलेत ना. का बरं? परत ब्रेकफास्ट का बाहेर करणार आहे का? कुठे बाहेर ब्रेकफास्ट? नाही परत ब्रेकफास्ट परत खाणं असं नको. मला उशीर होतो ना. काय उशीर वगैरे होते? चल इकडे बस इथे. बरं बस इथे बस. ऐक ना, माझा चहा झाला तेवढं पुरे नाही. खा, होऊ दे उशीर, काही होऊ दे. खा. भरवते सर्व सारखा लहान झालाय, त्याहीपेक्षा लहान झालाय तू. पूर्ण खाल्ल्याशिवाय सोडणार नाही बरं. बोल शन्या. हा हॅलो राधिका, अगं मी तुला हे सांगायला फोन केला की गॅरी मला आत्ता ब्रेकफास्टला भेटायला तयार झालाय. गुड. हे बघ, यांचा काय प्लॅन आहे हे मला कळलं पाहिजे, आणि या वेळेला तुझा कोणताही शहाणपणा चालणार नाही, कळलं ना? ओ ओके, नाही ठीक आहे, आय विल बी व्हेरी कॉन्शियस. पण तुम्ही सगळे तिकडे येणार आहात का? हे बघ, जास्त प्रश्न विचारू नको, ते मी माझं ठरवेन. तू तुझं काम कर. कळलं, बाय. हाय सौमित्र, तासाभराने भेट. मिस्टर सुभेदार, आईंसमोर खूप चांगुलपणाचा आव आणताय ना? आता लवकरच तुमचं भिंग फोडल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. सगळे पोहे खाल्ले तर अगं मी तुला हे सांगायला फोन केला की गॅरी मला आत्ता ब्रेकफास्टला भेटायला तयार झालाय. सरिता आले. आलं काल बस. कोण बरोबर? अरे बस म्हणतोय. सरिता, मी काय म्हणतो, आता दिवाळी जवळ येत, सुनबाईसाठी सोन्याची एखादी छानशी वस्तू भेट म्हणून घेऊया. काऊन बरं सोनं? आता दसऱ्याला घेतलं का नाही? सारखं काऊन सोनं? झाडाला लागते का सोनं? अरे हो, दसऱ्याला असतं सोनं घेतलं आपण. असं करू ना, गळमेश्वर मोपा रोडवर 500 संत्र्याच्या झाडाचा बगीचा विकायचा आहे. तो विकत घेऊ आणि सुनबाईला भेट म्हणून देऊ दिवाळीला. हवं ते करा, मला का विचार. तू सुनबाई बद्दल असं का बोलते? मी नाही म्हटलं तर तुम्ही का विकत घेणार नाहीत का? तिला देणार नाहीत का? देणार ना. मला काऊन विचारत आहात? त्यापेक्षा एक काम करा, सौमित्राला विचारा, कारण आजकाल सगळे तिचे निर्णय तोच घेते. सरिता, ओरडू नका. आज मी बोलत आहे, उद्या लोक बोलतील. म्हणजे सारखी सौमित्र करत असते बघ. सारखं आपलं सौमित्र त्यांची जपमाळ ओढत असते. आणि तोही कसा सारखा आपला त्या मागे काल तर कहरच केला त्याही. दोघेही सोबत सिनेमाला गेले ना, चांगलं दिसतं. काय सांगा बरं, का बोलेल गुरु? अच्छा, म्हणून तुझा सुनबाईवर राग, आणि म्हणून असले घाणेरडे आरोप करते सुनबाईवर. हा, एक ध्यानात ठेव, सुनबाईवर माझा पूर्ण विश्वास आहे, 100%. आणि सौमित्र तिचा चांगला मित्र आहे. पण लोकांचं काय? लोक तर बोलतच राहतील ना. ते का म्हणतात माहित आहे का?
नवऱ्यापासून घटस्फोट घ्यायला निघाली ही पोरगी का तर नवरा बाहेर खेळली आहे. तिच्या या अशा वागण्याला का म्हणायचं मग? सरिता घ्या नंतर सुनबाई बद्दल एकही अपशब्द तोंडातून बाहेर काढला मी खपवून घेणार नाही. सौमित्र परपुरुष नाहीये, तो तिचा मित्र आहे. आणि लोकांची पर्वा तू कधीपासून करायला लागली का? लोकांचं काय, त्यांना 10 तोंड असतात. एका बाईसाठी तिच्या नवऱ्याशिवाय बाकी सगळे परपुरुषच असते. सौमित्र काय व्हिडिओ कसले पाठवतोय मला? काय झालं, मी खेड्याला सांगून फिल्मची तिकीट घेतली आणि ती राधिकाच्या पर्स मध्ये गुपचूप लपवली. राधिकाच्या पर्स मधून ती 2 तिकीट काढली आणि बरोबर आईच्या समोर पाडली. अरे याच्याकडे कशी काही क्लिप आली? कोणी आणि कधी रेकॉर्ड केलं? ओ माय गॉड गॅरी, याला कसं कळलं आपण भेटलो होतो? आणि यांनी राधिकाला तर सांगितलं नसेल ना? राधिकाला जर कळलं आपण भेटलो होतो तर परत मला जॉबवरनं काढून टाकेल यार. त्याचा फोन येतोय आता. आता काय करू मी? रिसीव्ह कर आणि लाऊडस्पीकर वर लाव. गॅरी, तू रिसीव्ह नाही केलास तर अजून इश्यूज होतील ना. रिसीव्ह कर. अगं जस्ट डू इट. काय गुरुनाथ सुभेदार, बघितला का व्हिडिओ? तुला कोणीच सांगितलं होतं हा शहाणपणा करायला? हे बघ, तुला सांगून ठेवतोय, हे असं रेकॉर्डिंग वगैरे बरोबर नाही आहे. म्हणजे दिस इज इलिगल. हो, गुन्हा आहे. मग मी केला गुन्हा. काय करणार आहे? पोलिसात जाणार आहे? जा ना. उलट सगळ्या जगाला कळेल काय घडतंय ते. जा ना. नाही गुरु, हे जे काय नाटक करतोस ना तू चांगुलपणाचं, ते ताबडतोब बंद कर, कळलं ना? माझ्या आणि राधाबद्दल आईच्या मनात जे काय भरवतोस ना, ते जर बंद नाही ना केलंस तर माझ्याशी गाठ आहे, कळलं ना? कशाला तुझ्याशी कशाला बोलतो ना मी आता आईकडे जातो आणि आईलाच व्हिडिओ दाखवतो. बेस्ट. नाही प्लीज 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 असं नको करूस प्लीज. का आता का घाबरलास? तू का करतोयस असं? तेच मी तुला विचारतोय गुरु, तू का असं करतोयस? तुझ्या पवित्र बायकोवर असले घाणेरडे आरोप करायला काय वाटत नाही का रे तुला? आणि कशासाठी करतोयस हे सगळं? आईच्या मनात राधाबद्दलची इमेज वाईट व्हावी म्हणूनच ना? आत्ताच्या आत्ता घरी जायचं आणि आई समोर सगळं कबूल करायचं, कळलंय? तिला सरळ सांगायचं, ही जी काही सिनेमाची तिकीट्स होती ती तू स्वतः पर्स मध्ये ठेवली होतीस. आणि जर तसं नाही केलंस तर मी आत्ता आईकडे जातो. नाही प्लीज 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 तू असं करू नकोस. मी बघतो काहीतरी. बघतो वगैरे नाही, ही असली उत्तरं द्यायची नाही. आत्ता घरी जायचंयस तू. अरे पण मी काय सांगू आईला? असं कसं सांगू? ते मी कसं सांगू? तू ठरव ना कसं सांगायचं ते. कळूच दे गुरु, कळूच दे आईला. आणि एकदा आईला कळलं ना तू राधिकाला फसवतोय, कोणी उरणार नाहीये तुला. कोणी कशाला रे, घरही उरणार नाहीये तुला. तेव्हा आत्ताच्या आत्ता जायचं आणि सगळं सांगायचं. गॅरी, यांनी तर तुला सॉलिड धमकी दिली यार डायरेक्ट. शनाया, तू कुठे काही बोलली नाहीस ना? मी मला काय जेलमध्ये जायचंय का गॅरी? यार आता हे म्हणजे मला असं वाटतं हे आईबाबांना कळलं असणार. आईबाबांनी राधिकाला सांगितलं असणार आणि राधिकाने याला तिकडे पाठवलं असणार सगळं रेकॉर्डिंग करायला. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा. चल सौमित्र. अरे काय झालं? काय होणार आहे? आईंसमोर काहीतरी सारवासारव केली यांनी. एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं बोलले. आता काय बोलला? सांगितलं की काहीतरी ही तिकीट जेनी आणि आनंदसाठी होती. माझा गैरसमज झाला, मला माहितीच नव्हतं हे सगळं. आनंद आणि जेनी हे कुठून सुचलं त्याला? म्हणजे बघ ना, गिरे तो भी टांग ऊपर. आता काहीतरी करून कव्हर अप केलं हे सगळं, पण काही खरं नाही रे. पण एक बरं आहे राधा, आपला म्हणजे बच्चा तुला सगळ्या गोष्टी वेळेत सांगतोय, त्यामुळे सगळं आधीच कळतंय. हे एक बरं आहे. हो सौमित्र, पण तरीही मला सावध राहायला हवंच आहे. आज आणि तिच्यामुळे रेवती माझ्यावरती चिडली. का? अरे सकाळी शन्याचा फोन आला तेव्हा रेवती सोबतच होती. म्हणाली ही का बरं फोन करते तुला? मग सगळं सांगितलं तर चिडली माझ्यावरती. हे सगळं करताना तू मला बोलली नाहीयेस, काही सांगितलं नाहीयेस, बाकी सगळ्यांना सगळं सांगते, मला काही सांगत नाहीये, मी आता परकी झाली तुझ्यासाठी. पण बरोबर आहे राधा, आता तू सगळ्यांना हवीविषयी वाटतेस, त्यामुळे तू जरा दुर्लक्ष केलंस कोणाकडे की तो चिडणारच ना माणूस तुझ्यावर. हो
नाही, म्हणूनच थांब जरा. तिचा राग कसा काढायचा ना मला चांगलं माहितीये. काय कोणाला फोन? हॅलो, ग्रीन व्ह्यू. हा, मी राधिका सुभेदार. एक बुके ऑर्डर करायचा होता. हा, नाही, मी मॅटर पाठवते तुमच्याकडे आणि हो ऍड्रेसही पाठवते. ऑनलाईन. हा, ऑनलाईन पेमेंट करते. येस. काय राहतं तुझी किती जुनी आयडिया आहे. कॉलेजमध्ये असल्यापासून कोणाला सॉरी म्हणायचं, कोणी चिडलं की आपली बुकेच पाठवायचीस तू. असं काही नाही. मी असं कधीच केलेलं नाहीये. अहो मला किती वेळा पाठवलंय. तुला सॉरीचा बुके पाठवलाय? चुकायचीच कारण तू. कधीच नाही. बरं चल लवकर, ते येतील कधी खाली. सौमित्र आणि राधिका एकत्र? त्यांचं खरंच काहीतरी चाललंय. एक्सक्यूज मी, मला आज आणि काल क्लायंटचे जेवढे ईमेल झालेत ना सगळे फॉरवर्ड करा. जमलं तर प्लीज प्रिंट आउट करा. मेक इट फास्ट. तू ते काम दिलं होतं ते फाईल्स? हो आलं. शुअर? माझ्यापर्यंत पोहोचलं नाही पण. आनंद. आता बोलले ना कॉन्फिडेंटली. नाही सर म्हणत जा. त्याला काय झालं? जोक करत नाही. सॉरी. राधिका मॅम आल्या नाहीयेत, लंचची वेळ झालीये. तुम्ही करता का कॉल त्यांना? का? मीटिंग आहे म्हणून. गुजबाय. 100 वर्ष आयुष्य आहे. का? ज्यांनी आताच तुमचं नाव घेत होत सांगत होती तुम्ही आल्या नाही तसं. अच्छा, राधाचं नाव घेत होती. मला वाटलं तुझं नाव घेईल. हा, आनंद भाऊजी जरा आत येता का? मॅम मला तुमच्याशी जरा बोलायचंय. बरं ठीक आहे, मी बोलवते तिला. येस. रघु. हा मॅडम. गुरु सर आले ना की मला सांग. हो मॅडम. या भाऊजी. मे आय कम इन मॅम? ये जिनी. येस मॅम. जेनी तू आज संध्याकाळी काय करतेस? काही खास नाही मॅम. मॅम मी गोव्याला चालली आहे ना घरी, तर मला जरा शॉपिंग करायचं होतं मॉमसाठी. गोव्याला? येस मॅम. मॅम मला गोव्याला जायचं आहे ना, सो मॉमसाठी शॉपिंग करायची. मॅम मला एक 2-3 डेजचा ऑफ मिळू शकतो का प्लीज? तू असं कर, तू शॉपिंग उद्या कर. आज आपण फिल्मला जाऊया. आज? हा आज. तू, मी, आनंद भाऊजी, सौमित्र सगळेच जण जाऊया. हा हे बघ, मी तिकीट पण काढली. तेच तर. सॉरी मॅम. मॅम तुम्ही श्रेयसला घेऊन जा. मला नाही जमणार मॅम. मला वेळ मिळतो तर मी शॉपिंग करून घेते मॅम. पण नो मॅम सॉरी.
प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. सॉरी मॅम, मला ना मॅम थोडं लवकर जायचंय. इनफॅक्ट मी तुम्हाला विचारणारच होते, मी लवकर जाऊ शकते का? ठीक आहे. थँक्यू मॅम. जेनी, येस मॅम. लवकर ये. आम्ही वाट बघतो. थँक्यू मॅम. येस. जेनी, येस. आनंदला काहीतरी बोलायचं. येस. काही नाही. ओके. बोला का नाहीस? काय बोलू? जे बोलायचं जाऊन श्रेयसला सांगतो ना आता. अरे चिडतोयस कशाला? श्रेयस बरोबर नाही, मला कळलं सगळं. ती जाणार आहे तिथे, तिचं लग्न ठरणार आहे आणि मी फक्त बेस्टमॅन राहणार आहे. ए गुजबाई, अरे कसा आहे? सौमित्र, करणार आहे काहीतरी. मला हे आनंद भाऊजींची अवस्था अजिबात बघवत नाहीये. पहिल्यांदा प्रेमात पडलेत ते. चल रश्मी, आय एम गोइंग. बाय. तू मॅमचं शेड्यूल वगैरे नीट बघत जा हा प्लीज. ओके मॅम. म्हणजे मीटिंग्स वगैरे व्यवस्थित रोज लाईनअप कर आणि लक्ष द्या. मॅम, तुम्ही काहीच काळजी करू नका. मी आणि अन्वी आम्ही दोघी मिळून सगळं काम करू. हॅपी जर्नी. थँक्यू सो मच. मी येते, लवकर येते. मॅम, आम्ही सगळे तुम्हाला खूप मिस करू. सेम टू यू. इवन आय मिस यू ऑल. तू, अवनी, पानवलकर सर, श्रेयस, आनंद सर. अच्छा, आय एम गोइंग. बाय. बाय. जेनी, येस सर. यू कॉल? हो. तुझं एन्जॉय. थँक्यू सर. आय एम गोइंग सर. बाय सर. गुड. गुड वर्क शन्या. थँक्स. जरा हळू बोल ना, कोणीतरी ऐकेल. का कोणी ऐकेल? इतरांना कामं असतात. सगळेजण तुझ्यासारखी रिकामटेकडी नसतात दुसऱ्यांचं ऐकायला. कळलं ना? आणि हे केबिन आहे, इथे कोणी ऐकणार नाही. ओके? सगळेजण गेले घरी. बरं ऐक ना, काय त्या ओल्ड फर्निचरला सांगून ठेवा प्लीज. काय? आय मीन पानवलकर सर. हे बघ शन्या, तुझं जेवढं वय आहे ना तेवढा त्यांचा एक्सपिरियन्स आहे. त्यांच्याबद्दल असं बोलायचं नाही. मला चालणार नाही. रिस्पेक्ट पाहिजे बोलताना. ओके ओके. पानवलकर सरांना सांगशील का प्लीज? काय सांगायचं मी त्यांना? की मला एवढं वर्कलोड नका देऊ. मला गॅरीवर लक्ष ठेवायचं यार. मला नाही जमणार आहेत दोन्ही गोष्टी एकत्र. खरंय तुझं म्हणजे? नाही, तुला नाही जमणार इतकं सगळं. मग मी बोलते त्यांच्याशी. ठीक आहे, अजून अर्धा तासांनी मला भेट आपल्या नेहमीच्या ठिकाणी. ओके कूल. आणि अशीच वेड्यासारखी येऊ नको. जरा लक्ष ठेव. कोणी पाहायला नको तुला. ठीक आहे, मी काळजी घेते. टेक केअर. हा चल निघ. ओके बाय. हा, ते परवाच्या लाईव्ह रेकॉर्डिंगचं लक्षात ठेव. हा, आणि उद्या मी मीटिंगला जाणार आहे, पण तू सगळी तयारी करून ठेव. हा ओके बाय. सुबोध, सुबोध. अरे वा, आलीस तू?
हो आले, आणि आल्या आल्या इतकं छान बुकेही दिसलाय मला. आज काय बुके वगैरे? म्हणजे मी सकाळी चिडले म्हणून तू बुके घेऊन आलास ना? नाही, हा बुके मी नाही पाठवला, एका खास व्यक्तीने पाठवला. कोणी? असेल कोणीतरी तुझा चाहता. तू बोल. मैत्रीत काट्यांना जागा असू नये, असावा फक्त सुवास. तुझ्या मैत्रीच्या सोबतीने सोपा होतो कठीण प्रवास. आता कळलं कुणी पाठवलंय ते? हे फक्त राधिकाच करू शकते. पण मी म्हणतो एवढं रागवायचंच कशाला? नाही म्हणजे मान्य आहे, ऍक्सेप्टेड की तू तशीच आहे, मला तसं सहन करावं लागतं. पण म्हणजे एक छोटं सजेशन देऊ का तुला? नको. ओके, थँक्यू. मला एवढं म्हणायचं होतं की आपण जास्त पॉझिटिव्ह होऊ नये. थोडी स्पेस द्यावी त्या माणसाला. पटलंय मला. विचार करेन मी. हा नाही, आता विचार तर करतेच आहेस, पण एवढा छान बुके पाठवलाय वहिनींनी, तर आपण पण परत काहीतरी द्यावं हा पण विचार कर. हो रे, ऍक्च्युली तिला ना घोसाळ्याची भजी फार आवडतात. ती करते आणि घेऊन जाते तिच्यासाठी. हा, आणि थोडी जास्त कर, कारण मी पण बरेच दिवसात तुझ्या हातची भजी खाल्लेली आहे. ओके. आधी फ्रेश होते, घोसाळी घेऊन जा. तू चल ना. चल जा. चल ना तू. जा, घेऊन ये लवकर. बर, मला एक सांग, तुला नक्की खात्री आहे ना की गुरुला धडा शिकवायला शनाया तुला मदत करेल? हो रेवती, तू काळजी नको करूस. असं नाही ग, मला काळजी ह्यासाठी वाटते की शनायावर विश्वास नाही ठेवता येत. ती खूप स्वार्थी आहे. बरोबर आहे तुझं. स्वार्थ, फक्त स्वार्थ, पैशाचा स्वार्थ. पैसे दिले म्हणून तयार झाले. आणि रेवती, तुला अजून एक गोष्ट सांगायची. आता काय केलंस? काही नाही, तिला मी फक्त ऑफिस जॉईन करायला सांगितलं. कशाला? आई बाई, पहा बरं, गोळ्या इथंच राहिल्या ना माझ्या. अरे गुरु, तू का करत आहे इथं? नाही काही नाही, ते जरा नीट करत होतो. का बरं? अगं काही नाही, जेवणानंतर जरा शतपावली करायला गेलो होतो. राधिका, मी निघते आता. हा, उद्या सकाळी भेटूया वॉकला. नाही, सकाळी नाही जमणार मला. उद्याला अगं मीटिंग आहे लवकर. टाउन साईडला जायचंय, लवकरच निघेत. सगळ्यांना तिकडे बोलवलं, त्यामुळे नाही जमणार मला. तू जा ना पण. आता तर काय बॉस ना तुम्ही ऑफिसच्या. ज्युनियर स्टाफवर आणि इतर लोकांवर विश्वास ठेवून चालणार नाही तुला. मी निघते आता. आई, मी आवरते लवकर आणि झोपते. आणि तुम्ही लवकर झोपा. तुम्हालाही मीटिंगला यायचंय. सगळ्यांना बोलवलंय. मी तुम्हाला लोकेशन सेंड करते. नाही पण बाकी स्टाफला कशाला बोलवलंय? मदतीला. चाल, लवकर आराम कर. आलो, हे बंद करून आलं साहेब. ही पण ना मध्येच गडमडली. ऐकलं तरी असतं काय बोलतायत ते. गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग आनंद. काय रे, आज श्रेयस दिसत नाहीये, जेनी दिसत नाही, दोघी सुट्टीवर? हो ना सर, जेनीचा मेसेज आला होता, ती पोहोचली व्यवस्थित गोव्याला. आणि श्रेयसला मी मेसेज केला तेव्हा तो मला रिप्लाय करतोय की सॉरी सर, मी मेसेज करायला विसरलो. हे रघु. हा सर. काय सर, पिझ्झा. पिझ्झा कोणासाठी? मॅडमच्या कॅबिन मध्ये. राधिका वहिनी नाश्त्यामध्ये पिझ्झा कधीपासून खायला लागले? हो नाही सर, शनाया मॅडम बसल्यात ना, त्यांना घेऊन चाललोय. वहिनींच्या केबिन मध्ये? ती काय करते तिथे? सर, शनाया वहिनींच्या कॅबिन मध्ये ना, म्हणजे काहीतरी परत चूक केली असेल शनायाने. हा, आणि राधिका वहिनी ना व्यवस्थित जापत असणार तिला.
काय झालं सर, असं का बघताय? आनंद, हे जे सगळे केस गेलेत पिकलेत हे असे उन्हाने नाही गेले, अनुभवाने गेलेत आणि अनुभवाने पिकले. सध्या ऑफिस मध्ये आपल्या जे काय चाललंय मला तरी नक्कीच काहीतरी गौड बंगाल वाटतंय. काय काय चाललंय सांगशील जरा मला? काय मला कळलं नाही सर. काय सॉरी, ते व्हायब्रेटरवर ठेवला होता फोन, तो कोणाचा तरी. ओ अर्जंट कॉल आहे सर, प्लीज डोंट माइंड. मी 1-2 एक्सक्यूज मी जर. हॅलो हॅलो हां हां हॅलो हां हां हां. बोल राधा. हॅलो सौमित्रा, तुला एक गंमत सांगायची. गंमत? हा, मी आणि शन्यानी मिळून एक प्लॅन केलाय. हा हो का? बरं पण राधा, दुपारनंतर तुला फोन लागणार नाही हा माझा. का? अगं बरं झालं तूच फोन केलास, म्हणजे मी तसंही तुला कळवणारच होतो. मला जरा दिल्लीला जावं लागतंय अगं 2-3 दिवसांसाठी एका कामासाठी. पण हे असं एकदम अचानक? अगं हो ना, अचानकच ठरलं सगळं. म्हणजे तिकडे 2 मीटिंग्स आहेत आणि एका मोठ्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट पण मिळणार आहे. मी आल्यावर सांगतो ना तुला सगळं सविस्तर. हा बरं ऐक, पण मी तिथे नाहीये. प्लीज काही गोंधळ नको घालूस. हा, काळजी घे जरा स्वतःची. हो, मी काळजी घेईन. तू ये लवकर. ठेवू? बाय, थँक्यू. तहानेने कसा कोरडा पडला. एक पाण्याची बाटली ठेवली असते ना, जरा पाणी तरी पिता आलं असतं. चांगलं असेल का पाणी? नाही, कोणीतरी टाकलेली बॉटल दिसते. तहान लागली. एखादा घोट प्यायल्याने काही मारणार तर नाही तू गुरुनाथ? एक घोट काही हायजेनिक अनहायजेनिक असं काही नसतं. राधिकाला फोन करून कळवतो पोचलो. नाही नको, सतत राधिकाच्या संपर्कात असणं मला हळूहळू टाळायलाच पाहिजे. खूप अवलंबून राहायला लागलोय आम्ही एकमेकांवर. सारखं सारखं मी आहे मी याची जाणीव करून देणं बरोबर नाही ना. आणि राधिकाची माझ्यावरची डिपेंडन्सी वाढत जाईल आणि नको त्या सवयीच नको लागायला. आणि माझी सुद्धा प्रत्येक गोष्ट राधिकाला सांगायची ही सवय मोडायलाच. प्रत्येकाला स्वतःचं आयुष्य आहे, स्पेस आहे. चला सौमित्र बनहट्टी, मीटिंगचा विचार करा, मीटिंगचा विचार. अरे इकडे असेल का मेन रोड? जरा काहीतरी वाटतंय तरी. मॅप वाल्यांना सांगितलं पाहिजे हे रस्ते असतात इथेही जरा नेटवर्क देत जा. अरे टेम्पो. हॅलो, एक्सक्यूज मी. ओ दादा, ओ थांबा. मेन रोड पर्यंत सोडा ना. ओ दादा. अरे यार, टेम्पो या दिशेला गेले म्हणजे नक्कीच इकडे काहीतरी वस्ती असेल, नाही तर रोड तरी असेल. एखादं जायचं साधन मिळालं पाहिजे. अरे ओ दादा, हॅलो. 2 मिनिट थांब. प्लीज 2 मिनिट. तू मेन रोड किती लांब आहे? बराच लांब आहे. मला प्लीज सोडता का? बस सर. हा मी बसतो ना, मी करतो ऍडजस्ट. फक्त मला मेन रोड पर्यंत सोडावं. मी खूप वेळचा शोधतोय रस्ता, मला सापडतच नाही. चालेल. हा प्लीज बसा बसा. एक मिनिट. हा बसले? हो हो. चालू? हो हो.
अरे वा वा वा, तरीच म्हटलं एवढा घमघमाट कुठून येतोय? अख्ख्या गुलमोहर सोसायटीमध्ये वास येतो लाडवाचा. अगं तुला सांगतो, माझी भूक वाढली. हा सुनबाईला सांग मिरची लाईट्स आणले, तोरण बांधू म्हणा उद्या. बर घ्या, खाता का? चव चाखता का? घ्या. इच्छात आहे, पण आता नैवेद्य झाल्याशिवाय तू देत नाही कोणाला. नैवेद्य दाखवला तुमच्या नातवानं स्वतःलाच. घ्या आता तुम्ही घ्या. आणि देवता असं काही म्हणत नाही ना, आपल्या लोकांना उपाशी ठेव आणि मला नैवेद्य दाखव. वा क्या बात आहे सरिता. अगं लाडू तोंडात ठेवला तसाच विरघळला. आवडले ना? म्हणजे काय, घरचं खायला मिळालं ना त्याच्यासारखं स्वर्ग सुख नाही. त्याच्यासाठी नशीबच लागतं. पण तुला सांगू का, काही लोकांच्या नशिबी असतो लाडू, जीभ असते कडू. जा, तुमची जीभ घसरली ना गुरुवर, प्रत्येक गोष्टीमध्ये गुरुचा विषय निघालाच पाहिजे नाही. जाऊ दे बा सरिता, आता वाद नको आपल्या समोर. दिवाळी सण आहे, आनंद साजरा करूया. राधिकाच्या आवडीच्या चकल्या करायच्यात बा, तिखट तिखट. आमच्या गुरुच्या आवडीचा चिवडा. अरे हो, तुला सांगायचं विसरलो. हा? आज बारोकर सरांनी गाणं शिकवलं मला. ऐक. हा. माझ्या काळजाची तार आज छेडली, नशिबान थट्टाज मांडली. वा वा, आवडलं ना तुला? एकदम बढी आहे बरं. तुला सांगतो, गाणं इतकं मस्त आहे ना, काय त्याचा ठाव घेतं का अगदी. खरंच मनाची कालवा कालव होते बा. हा पण का? काय गुरुच्या संसाराचं तेच झालाय ना. शन्या नावाची मेनका ती दृष्ट लागली मॅ गुरुच्या संसारात. तुझ्या लेकाला आपली दृष्टीबद्दल म्हणा, म्हणजे कोणाची दृष्ट लागत नाही. खरं सांगतो.